नमस्कार मित्रांनो. गुरुवारी मुंबईत एक अनपेक्षित राजकीय क्षण पाहायला मिळाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट झाली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही भेट 2026 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिकच वाढले आहे. या भेटीमागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एकमेकांना सातत्याने टीका करणारे हे दोन नेते अचानक एकत्र आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. पण खरी परिस्थिती म्हणजे हे दोन्ही नेते हे एका टीव्ही चॅनलला मुलाखत देण्यासाठी आले होते. म्हणजे अगोदर एकनाथ शिंदे टीव्ही माध्यमावर मुलाखत देण्यासाठी आलेले होते आणि त्यांची मुलाखत संपल्यामुळे ते हे मुलाखत संपून बाहेर झाले होते. पण त्यानंतर लगेच संजय राऊत यांची मुलाखत असल्याने ते त्या मुलाखतीसाठी येत होते. अशा वेळी त्यांची या दालनात भेट झाली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित मीडिया कार्यक्रमामध्ये ही भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची मुलाखत संपल्यानंतर कार्यक्रम स्थळाबाहेर पडत असताना संजय राऊत आपल्या कार्यक्रमासाठी दाखल झाले. यावेळी दोघेही समोरासमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन करून हस्तांदोलन केले. सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट अत्यंत औपचारिक आणि अल्पकालीन होती. कोणतीही सखोल चर्चा झाली नसली तरी या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या भेटीची वेळ अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. याच ठिकाणी सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय निरीक्षकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. ही केवळ शिष्टाचाराची भेट होती की भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत, याबाबत चर्चांना वेग आला आहे. या अनपेक्षित भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे याचा एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चहावर भेटायला हरकत नसल्याचे विधान केले होते. अशा वक्तव्यामुळे आणि भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच गूढ बनत चालले आहे. सध्या दोन्ही बाजूकडून ही भेट केवळ औपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी BMC निवडणुका जवळ येत असताना या घटनेने राज्यभरात राजकीय उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. कदाचित राज्यातील जनतेनं हे दोन्ही गट एकत्र येतील अशी अपेक्षा मांडली तर नवल नाही. धन्यवाद.